द्वारी देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी आसोनी संसारी जिभे बेगू करी आसोनी संसारी जिभे बेगू करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुंदेन्तु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रारुता या विना वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिवीर दैवे सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा पांडुरंगा करू प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकल अर्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तू अपार शुद्ध परमात्मा मिची असे श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरन हो रघुबर बिमल जसू जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोही हरवो क्लेश विकार। प्रस्तुत संकीर्तनासाठी निवडलेला अभंग विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा असून माऊली ज्ञानोबरा या अभंगामध्ये मनुष्य जीवनाला मुक्तीचा मार्ग सांगतात। विठाला 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 अल्पसा परिहार द्यायचा तो असा अखिल कोड ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने पावन झालेली भूमी माऊली ज्ञानोबरायांच्या आशीर्वादाने पावन झालेली भूमी जगद्गुरु तुकोबरायांच्या आशीर्वादाने पावन झालेली भूमी अनेक साधू संतांच्या आशीर्वादाने पावन झालेली भूमी आपला हा कोपरगाव तालुका आपल्या तालुक्यामधले छोटंसं वसलेलं गाव जवळके हे आपल्या गावामध्ये आपण दरवर्षी मोठ्या बाबाचा उत्सव साजरा करत असतो। तर याही वर्षी हा उत्सव आणि या उत्सवाची सेवा माझ्याकडे आली। आमच्या आदरणीय योगेश महाराज काकडे यांच्या सान्निध्यातून मला या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगता अर्जुना जो मनुष्य भगवान परमात्म्याच्या कर्माला जाणत असेल त्यांची भक्ती करत असेल तो संपूर्ण पापातून मुक्त होतो। आता आपण या ठिकाणी सर्वजण मोठ्या बाबाचा उत्सव साजरा करतो त्यांची भक्ती करतो त्यांच्या कर्माला जाणतोय निश्चित आपण आपल्या पापातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही। दरवर्षी आपण आपल्या बाबांचा उत्सव साजरा करत असतो जसा आपण आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करतो तसा आपण भगवान परमात्म्याचा सुद्धा उत्सव साजरा केला पाहिजे। आणि या ठिकाणी सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या बाबाचा उत्सव साजरा करतात निश्चित आपण आपल्या पापातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही। विठाला ही सेवा ज्यांच्यापासून मला या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला असे आमचारी योगेश महाराज काकडे त्यांच्या सानिध्यातून मला या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला। काय असतं महाराज लग्न जमवायचं जर म्हटलं ना तरी मध्यस्थी माणूस लागतो बरं का सोमनाथ महाराज काय लग्न जमवायचं म्हटलं का मध्यस्थी माणूस लागतो मध्यस्थी जर पुरीचं चांगलं झालं नाही तर लोक कोणाला दोष देतात बोला बोला कोणाला देतात मध्यस्थी माणसाला। आता ते माझ्या मध्यस्थी आता माझं कीर्तन जर चांगलं झालं नाही तुम्ही कोणाला दोष देणार हा एवढे हुशार आहेत का तुम्ही हा पण महाराज आपण काय साधा सुद्धा महाराज नाही आळंदीचा वारकरी महाराज संस्थेमध्ये महाराज मी 3 वर्ष काढले पण कोरोनाच्या काळामध्ये सगळी संस्था बंद अख्खं जगच बंद झालं होतं पण त्या काळामध्ये महाराज मी घरी आलो पण 1 वर्ष राहिलं असो सद्गुरु जोग महाराजांची माझ्यावर कृपा झाली माऊली ज्ञानोबरांची कृपा झाली। मी मृदंगाचार्य मी गायनाचार्य सुद्धा आहेत आणि मी कीर्तनकार सुद्धा आहे। माझं विचारच झालं मला गायनं जमतं मला कीर्तन जमतं फक्त मला एकच गोष्ट जमत नाही फक्त नाचायला जमत नाही। आणि महाराज माणसाने नाचलं पाहिजे पण पुढे नाचलं पाहिजे नाचू कीर्तनाचे रंगी 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 माणसाने नाचलं पाहिजे कुठं नाचलं पाहिजे कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे। आता आपले नाचतात पण कुठं नाचतात
डीजे पुढे नाचतात महाराज. आता हे तरुण मुलं बघा ना, हे संस्कार आहेत महाराज. यांच्या आईवडिला खरं धन्यता दिली पाहिजे. तुकोबरा म्हणतात ना, आपुलिया हिता जो होसे जागता, धन्य माता पिता तयाची या. म्हणून हे संस्कार महाराज बघा ना, हे मुलं टाळ घेऊन उभे आहेत. हे निश्चित यांच्या जीवनामध्ये यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असो, या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला, मला तुमचं दर्शन झालं. मी तुमचे आभार मानतो. ही सेवा मला ज्यांच्याकडून मिळाली असे मोठे बाबा तरुण मित्र मंडळ यांच्या योगातून मला येण्याचा योग प्राप्त झाला. माऊली ज्ञानोबा यांच्या आशीर्वादाने, मोठ्या बाबांच्या आशीर्वादाने या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करीन. तरी ज्या ज्या वेळेला पांडुरंग परमात्म्याचं भजन होईल त्या त्या वेळा टाळी वाजवून भजन करावे ही नम्र विनंती. विठ्ठला निवडलेला अभंग माऊली ज्ञानोबा यांचा अभंग फार सुंदर आहे आणि या अभंगावर फार गोड चिंतन मांडता येत आहे. आता आपल्याकडे वेळ नाही, आपल्याला फक्त 1-1.25 तासामध्ये असं गोड चिंतन देणारे फक्त एकच करा, सर्वांगाचे कान करून ऐका. आपल्याला 20 बॉलामध्ये 60 रन करायचे बाबा. किती? 20 बॉला 60 रन करायचे. आपण ते करणार आहोत. फक्त एकच करा, सर्वांगाचे कान करून ऐका. काय असतं, माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, नुसतं नामस्मरण करून मोक्ष प्राप्त होत नाही, तर श्रवण केल्यावर सुद्धा मोक्ष प्राप्त होतो. काय? श्रवण केल्यावर सुद्धा मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे 9 भक्तीमध्ये पहिली भक्ती कोणची जर असेल तर श्रवण आहे. माऊली ज्ञानोबा बोलतात, माऊली ज्ञानोबा या श्रवणाच्या शब्दांना सूर्याची उपमा देतात. माऊली ज्ञानोबा बोलतात, जैसे बिंब बचकीची एवढे, परी प्रकाश त्रिभुवन थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावे. माऊली ज्ञानोबा उदाहरण सांगतात, आपण एका गमिल्यामध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये सूर्याचा प्रतिबिंब जर पडला तर केवढा दिसतो? केवढा दिसतो? छोटासा दिसतो. पण त्याचा प्रकाश त्रिभुवन थोकडे, त्याच्या प्रकाशाला त्रिभुवन कमी पडत आहे, एवढा मोठा आहे. तसं माऊली ज्ञानोबा बोलतात, हे श्रवणाचे शब्द इतके मोठे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावे. म्हणून आपण हे शब्द अनुभवले पाहिजे. म्हणून 1-1.25 तासामध्ये मी असं गोड चिंतन तुम्हाला देणार आहे. फक्त एकच करा, सर्वांगाचे कान करून ऐका. या ठिकाणी जे माझ्या कीर्तनाला साथ देतात असे असणारे आमचे मृदंगाचार्य गिरीश महाराज, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांचे वडील पण या ठिकाणी आले, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. त्यांना पण मी गिरीश महाराजांना सुद्धा मी धन्यता देतो. पुन्हा आमचे सोमनाथ महाराज असे परममित्र, परम आदरणीय गायनाचार्य, आपल्या संगमनेर तालुक्याचं भूषण सोमनाथ महाराज दिघे, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. पुन्हा आमचे मारुती मामा असतील, पुन्हा महाराजांचं काय नाव? वाल्मिक महाराज, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. पुन्हा आमचे हार्मोनियम वादक काकडे बाबा, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. पुन्हा महिला मंडळ, पुरुष मंडळ, बालगोपाल सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. मी जास्त काय उल्लेख करत नाही आणि जास्त वर्णन काय करत नाही. तुम्ही म्हणशाल, महाराज तुम्ही लेस वर्णन करू राहिले, तुम्ही काय पुढल्या वर्षीची भाकरी पक्की करू राहिले काय? तुमचा काही गैरसमज होऊ शकतो, पण तसं काही नाही. जास्त वर्णन करत नाही. 1-1.25 तासामध्ये मी असं गोड चिंतन देणार आहे. फक्त एकच करा, सर्वांगाचे कान करून ऐका बाबा. विठ्ठला 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 अभंग माऊली ज्ञानोबा यांचा आहे. आणि माऊली ज्ञानोबा या अभंगामध्ये मनुष्य जीवनाला 4 मुक्तीचा लाभ प्राप्त सांगतात. का 4 मुक्तीचा लाभ प्राप्त कसा होईल, आपल्या पदरामध्ये काय फल प्राप्त होईल, हे माऊली ज्ञानोबा या अभंगामध्ये सांगतात. माऊली ज्ञानोबा बोलतात, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती 4 साधी येईल. त्या भगवान परमात्म्याच्या दारामध्ये जर आपण अखंड जर उभं राहिलो तर आपल्या पदरामध्ये काय फल प्राप्त होईल ते माऊली ज्ञानोबा सांगतात. काय? तेने मुक्ती 4 साधे येल्या. 4 मुक्तीचा लाभ प्राप्त होतो. माऊली ज्ञानोबा खरं तर या अभंगामध्ये भूतकाळाचं वर्णन करतात. कशाचं? भूतकाळाचं वर्णन करतात. बघा, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती 4 साधी येल्या. साधी येल्या म्हणजे भूतकाळाचं वर्णन करतात. म्हणजे साधू संतांनी अखंड नामस्मरण केलं, अखंड चिंतन केलं आणि 4 मुक्तीचा लाभ प्राप्त करून घेतला. आपण सुद्धा त्या भगवाना साधू संतांच्या पावलावर पाऊल टाकून जर गेलो, त्यांच्या मार्गाने जर गेलो, तर निश्चित आपल्याला सुद्धा 4 मुक्तीचा लाभ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आता आपण या ठिकाणी मोठ्या बाबाचा उत्सव साजरा करतो. आता बघा, आपण त्यांच्या कर्माला जाणतो, त्यांची भक्ती करतो. आपण त्यांची सेवा जर केली, निष्कामपणे जर सेवा केली, त्यांच्या दारामध्ये उभं राहिलो, अखंड उभं जर राहिलो, तर निश्चित आपल्याला 4 मुक्तीचा लाभ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.
खरं तर या अभंगामध्ये 3 प्रकारचं जीवन, एक मनुष्य जीवन, एक देवाचं जीवन आणि एक साधू संतांचं जीवन. मनुष्य जीवन कशाकरिता आहे, साधू संतांचं जीवन कशाकरिता आहे आणि भगवंताचं जीवन कशाकरिता आहे. आता याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकार पडतात. एक अनिच्छा प्रारब्ध, एक सोयीच्छा प्रारब्ध आणि एक परेच्छा प्रारब्ध. परेच्छा प्रारब्ध कशाला म्हणतात, सोयीच्छा प्रारब्ध कशाला म्हणतात आणि अनिच्छा प्रारब्ध कशाला म्हणतात, लक्ष देऊन ऐका. 1 नंबर म्हणजे परेच्छा प्रारब्ध. भगवान परमात्म्याला ह्या मृत्यू लोकामध्ये यावंच लागतं. काय, भगवान परमात्म्याला ह्या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. कशासाठी यावं लागतं? गीता आपल्याला सांगते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं किंवा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. दुर्जनाचा नाश करण्यासाठी आणि साधू संतांचं संरक्षण करण्यासाठी भगवंताला ह्या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुल्या पायीसी भक्त जना, आपुल्या पायीसी भक्त वर्णन करतात. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. भक्तांकरता भगवंताला ह्या मृत्यू लोकांमध्ये अवतार धारण करावं लागतं. दुर्जनाचा नाश करण्यासाठी आणि साधू संतांचं संरक्षण करण्यासाठी भगवंताला ह्या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. महाभारतातली कथा आहे, ज्यावेळेस धर्मराजाला दूध खेळण्याचं ज्ञान नव्हतं. दूध म्हणजे पत्ते आणि पत्ते म्हणजे जुगार. तुमच्याकडे आहे का? तुमच्या आहे का पत्ते? पत्ते खेळत जाऊ नका, मारा फार वाईट. आता पत्ते गेले, आता मारा मोबाईल आले. मारा मोबाईलमध्ये सुद्धा ॲप आले, जंगली रम्मी, ड्रीम11, माय सर्कल, त्याच्यामध्ये लोक पैसे घालतात. खेळत जाऊ नका, मारा फार वाईट आहे. तसं मारा त्या धर्मराजाला दूध खेळण्याचं ज्ञान नव्हतं. दूध म्हणजे पत्ते आणि पत्ते म्हणजे जुगार. तरी धर्मराजा दूध खेळायला बसले. भीमाला डाव लावला, भीम हरला. अर्जुनाला लावला, अर्जुन हरला. सगळे 5 पांडव हरले. त्या शकुनी मामाच्या हातामध्ये विद्या होती महाराज. तो शकुनी मामा इतका वाईट होता, इतका वाईट. आपल्या भाच्यांचं सुद्धा वाटोळं केलं, बहिणीच्या मुलांचं वाटोळं केलं. इथं जर कोणाचा शकुनी मामासारखा मामा जर असेल ना महाराज, आमच्या गावामध्ये पाटाचं काम चालू आहे, फुलच द्यायचा फुलात घालून. एवढा वाईट मामा.
आपल्या भाच्यांचं वाटोळं केलं, बहिणीच्या मुलांचं वाटोळं केलं. त्या शकुनी मामाच्या हातामध्ये विद्या होती, विद्या कवड्या सरळ पाडायच्या. तरी धर्मराजे खेळायला बसले. भीमाला लावला, अर्जुनाला लावलं, सर्व 5 पांडव हरले. शेवटी धर्मराजा म्हणले, भैया आता हा डाव संपावा लागेल, आता हा डाव संपावा लागेल, मोडावा लागेल. आता मला डाव लावायला कोणतीच वस्तू राहिली नाही, कोणतीच वस्तू राहिली नाही. त्यावेळी दुर्योधन म्हटला, हे भैया, हे राजा द्रौपदी राहिली, द्रौपदी. आणि त्या दुधाच्या पोटी धर्मराजाने द्रौपदीला सुद्धा डाव लावलं. कवड्या पुन्हा उलट्या पडल्या आणि द्रौपदी मासाहेब सुद्धा हरल्या. आता दरबारामध्ये वहिनी म्हणून जो आवाज येत होता तो आता द्रौपदी म्हणून निघू लागला. दुर्योधनाने आज्ञा दिली दुशासना, जा दुशासना, ती आतापर्यंत आपली वहिनी होती, ती आता आपली दासी झाली, जा तिला दरबारामध्ये घेऊन ये. दुशासन चालत गेला. द्रौपदी द्रौपदी म्हणून हाक मारू लागला. द्रौपदी विचार करू लागली, अरे आतापर्यंत मला वहिनी म्हटलं जात होतं, आता मला द्रौपदी का म्हटलं जात आहे, काय झालंय, काय प्रकार घडलाय. त्यावेळी द्रौपदी मासाहेब म्हणतात, भाऊजी अहो तुम्ही माझे दीर आहात, मी तुमची वहिनी आहे, तुमच्या वाणीतून हा शब्द शोभत नाही. त्यावेळी दुशासन म्हणतो, हे बघ, आतापर्यंत तू आमची वहिनी होती, आता तू आमची दासी झाली, चल तुला मालकाने दरबारामध्ये बोलवलंय. मला द्रौपदी मासाहेब विनंती करतात, भाऊजी ऐका ना, मी एक रजस्वला नारी आहे, मी एक पात्री नारी आहे, मला तुमच्या बरोबर येता येणार नाही. शेवटी दुशासन ऐकत नाही. दुशासन द्रौपदी मातेचा हात धरतो, फरफर 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 ओढतो. द्रौपदी मासाहेब मनामध्ये विचार करते, अरे दुशासना, ज्या दरबारामध्ये घेऊन चाललास त्या दरबारामध्ये माझे 5 पती आहे, ज्या दरबारामध्ये घेऊन चाललास त्या दरबारामध्ये भीष्माचार्य पितामह आहे, ज्या दरबारामध्ये घेऊन चाललास त्या दरबारामध्ये कृपाचार्य आहे, ते तुझी चटणी केल्याशिवाय राहणार नाही. पण द्रौपदी मासाहेबांना माहीत नव्हता प्रकार काय घडलाय. द्रौपदी मासाहेब दरबारामध्ये येतात, भीष्माचार्यांच्या पाया पडतात, भीष्माचार्य मान खाली घालतात, कृपाचार्यांच्या पाया पडतात, कृपाचार्य मान खाली घालतात, आपल्या पतींच्या पाया पडतात, 5 पती मान खाली घालतात. शेवटीला द्रौपदीला कळतं काहीतरी प्रकार घडलेला आहे. शेवटी भीष्माचार्य पितामह सगळा घडलेला प्रकार द्रौपदी मासाहेबाला सांगतात. त्यावेळेस द्रौपदी मासाहेब विचार करतात, या दरबारामध्ये मला कुणीच वाचू शकत नाही, या दरबारामध्ये मला कुणीच वाचू शकत नाही, नाही कृपाचार्य वाचू शकत, भीष्माचार्य माझे पती कोणी वाचू शकत नाही, माझा भगवान परमात्मा सोडला त्याच्याशिवाय मला कुणीच वाचू शकत नाही. शेवटी तो दुशासन द्रौपदी मातेचं वस्त्रहरण करू लागतो. त्यावेळी द्रौपदी मासाहेब जगाच्या मालकाला हाक मारतात, कोठे गुंतलासी वा बारके जराया, कोठे गुंतलासी बारके जराया, वेळ तास गया लावीला, वेळ तास गया लावीला, कोठे गुंतलासी बारके जराया, कोठे गुंतलासी बारके जराया, वेळ तास गया लावीला, वेळ तास गया लावीला. द्रौपदी मासाहेब जगाच्या मालकाला हाक मार, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. भगवान परमात्मा आले, साडी रूपानं नटले, इतक्या साड्या पुरवल्या, इतक्या साड्या पुरवल्या. महाभारत वर्णन करते, 20 नारी एक नारी 20 साडी, इतक्या साड्या पुरवल्या. म्हणजे भगवान परमात्म्याला या मूर्ती लोकांमध्ये यावं लागतं, साधू संतांचं संरक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचा नाश करण्यासाठी. विठ्ठला विठ्ठला म्हणजे भगवान परमात्म्याला या मूर्ती लोकांमध्ये यावं लागतं, साधूचं संरक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचा नाश करण्यासाठी भगवंताला या मूर्ती लोकांमध्ये यावं लागतं. 2 नंबर साधू संत या मूर्ती लोकांमध्ये येतात, कशासाठी येतात, तुकोबाराय बोलतात, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी,
साधू संतांना ह्या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. कशासाठी यावं लागतं? उपकार करण्यासाठी, परोपकार करण्यासाठी. जगाने कितीही त्रास दिला तो त्रास आपल्या उदरामध्ये साठवतात, पोटामध्ये साठवतात आणि जगावर उपकार करतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट भीती, देह कष्ट भीती, पर उपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. साधू संतांनी ह्या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. जगाच्या कल्याणासाठी यावं लागतं, उपकार करण्यासाठी, परोपकार करण्यासाठी साधू संतांनी ह्या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. जगाने कितीही त्रास दिला तो त्रास आपल्या उदरामध्ये साठवतात, पोटामध्ये साठवतात आणि जगावर उपकार करतात. बघा, शांती ब्रह्म एकनाथ महाराज गंगेवर स्नानासाठी गेले. स्नान झालं आणि आपल्या घरी परतले, पण एक येवण नाथ महाराजांच्या अंगावर थुकला. पुन्हा नाथ महाराज गंगेवर स्नानासाठी गेले, पुन्हा घरी परतले, तो येवण नाथ महाराजांच्या अंगावर थुकला. पुन्हा नाथ महाराज गंगेवर स्नानासाठी गेले, पुन्हा तो येवण नाथ महाराजांच्या अंगावर थुकला. असं एकदा झालं नाही, दोनदा झालं नाही, तब्बल 108 वेळेस तो येवण नाथ महाराजांच्या अंगावर थुकला. पण नाथ महाराज त्याला काही बोलले नाही. शेवटी तो येवण नाथ महाराजांना शरण गेला. त्यावेळेस नाथ महाराज म्हणतात, अरे तू माझ्यापेक्षा धन्य आहेस. जर तू माझ्या अंगावर जर 108 वेळेस थुकला नसता तर मला गंगेचं स्नान 108 वेळेस झालंच नसतं. याला म्हणतात उपकार. साधू संत ह्या मृत्यू लोकामध्ये येतात. ज्यांनी त्रास दिला त्याच्यावर सुद्धा उपकार करतात. विसोबा काकासारखा त्रास माऊली ज्ञानोबारायांना कोणीच दिला नाही, पण माऊली ज्ञानोबारायांसारखे उपकार त्या विसोबा काकावर कोणीच केले नाही. रामेश्वर भट्टासारखा त्रास तुकोबारायांना कोणीच दिला नाही, पण तुकोबारायांसारखे उपकार त्या रामेश्वर भट्टावर कोणीच केले नाही. म्हणजे ज्यांनी त्रास दिला त्याच्यावर सुद्धा उपकार करतात. तसं माणसाचं जीवन सुद्धा उपकारासाठी आहे, परोपकारासाठी आहे. आपण सुद्धा उपकार केला पाहिजे. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम आर पावे. आपण सुद्धा उपकार केला पाहिजे, परोपकार केला पाहिजे. साधू संत ह्या मूर्ती लोकांमध्ये येतात, उपकारासाठी येतात, परोपकारासाठी येतात. म्हणून आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण गेलो पाहिजे. ते परोपकार करतात, आपण सुद्धा उपकार केला पाहिजे. म्हणजे साधू संतांनी ह्या मूर्ती लोकांमध्ये यावं लागतं, उपकार करण्यासाठी यावं लागतं, परोपकार करण्यासाठी यावं लागतं. भगवंताला ह्या मूर्ती लोकांमध्ये यावं लागतं, दुर्जनाचा नाश करण्यासाठी आणि साधू संतांचं संरक्षण करण्यासाठी. आणि मनुष्याला ह्या मूर्ती लोकांमध्ये यावंच लागतं. कशासाठी यावं लागतं? भगवंताचं चिंतन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी, स्मरण करण्यासाठी. आपण जर त्या भगवान परमात्म्याची भक्ती जर केली, चिंतन जर केलं, नामस्मरण जर केलं, तर माऊली ज्ञानोबा म्हणतात आपल्याला 4 मुक्तीचा लाभ प्राप्त होतो. ते महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. देवाची द्वारी ओ भक्षण भरी, 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 देवाची द्वारी ओ भक्षण भरी,
माऊली ज्ञानोबा प्रथम चरणामध्ये सांगतात, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधे येल्या. साधू संत भगवान परमात्म्याच्या दारामध्ये उभे राहिले, अखंड नामस्मरण केलं, अखंड चिंतन केलं आणि चार मुक्तीचा लाभ प्राप्त करून घेतला. या मनुष्य जीवनाने सुद्धा त्या साधू संतांच्या मार्गाने जर गेले, त्यांच्या पाठीमागं जर गेले, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जर गेले तर निश्चित आपल्याला सुद्धा चार मुक्तीचा लाभ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपलं जीवन कशासाठी, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. पण महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ल्यावे खावे बरे असावे सदैव हेचे करी आव संसारे. माणसाला फक्त खायला असावं, प्यायला असावं, याच्यामध्ये समाधान मानतो आणि सगळं आयुष्य याच्यामध्ये निघून जातं. खरं महाराज, भगवंताने हा सुंदर नरदेह दिलाय, तो कशा करता दिलाय याची किंमत त्याला कळाली पाहिजे. भजना करता दिला का भोजना करता दिला? बोला बोला, तुम्ही आजारी का? तुम्ही बोलत का म्हणून नाही, मी केव्हा झालो तुम्ही असंच पाहते. मला सांगा, भगवंताने आपल्याला हा नरदेह दिलाय, तो भोजना करता दिला का भजना करता दिलाय? देवे दिला देव भजन गोमता, देवे दिला देव भजन गोमता, सोया झाला भाता बाजिकेचा, सोया झाला भाता बाजिकेचा. देवे दिला देव भजन गोमता, देवे दिला देव भजन गोमता, सोया झाला भाता बाजिकेचा, सोया झाला भाता बाजिकेचा. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं, देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. त्या भगवान परमात्म्याने आपल्याला हा नरदेह दिलाय, तो खरा भजना करता दिलाय, पण आपण वापरतो कशासाठी? भजना करता. आपल्याला फक्त खायला असावं. काही लोक इतके खातेत महाराज, इतके खातेत, काय सांगू तुम्हाला. एकदम पंक्तीला बसला, भात आला टाका भात, भाजी आली टाका भाजी, पुरी आली टाका पुरी, जिलेबी आली टाका जिलेबी. इतकं खाल्लं महाराज त्याने, इतकं खाल्लं, इथपर्यंत आलं. कुठपर्यंत आलं? इथपर्यंत खाल्लं. जिलेबी खाली, निम्मी जिलेबी आतमध्ये आणि निम्मी जिलेबी बाहेर. नंतर कढी आली, कढी कढी कढी, तुम्हाला टाका कढी. शेजारचा म्हणला, अरे स्वांगा किती खातो, ही जिलेबी बाहेर निम्मी आतमध्ये निम्मी बाहेर आहे, आता कढी कुठे घेशील? तुम्हाला तुला काय करायचं, मी जिलेबीच्या पुंगळीत भरी. लोकांना नुसतं खायला लागतं महाराज, पण भजन नको महाराज. त्या भगवान परमात्म्याने सुंदर नरदेह दिला. तुकोबाराय म्हणतात, ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी आव संसार. किंवा संत कबीर महाराज फार गोड वर्णन करता बघा. आऊट हात का मानव देह अल्लाने तुझा दिया, आऊट हात का मानव देह अल्लाने तुझा दिया, खाया पिया सुख से सोया नागद माना खोया, खाया पिया सुख से सोया नागद माना खोया. आऊट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, आऊट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया नागद माना खोया, खाया पिया सुख से सोया नागद माना खोया. आऊट हात का मानव देह अल्लाह ने तुझा दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. फक्त खायला असं प्यायला असं, पण भजन करायला नको. सुंदर नरदेह दिलाय, सुंदर हातपाय दिले. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा. कुर्मदास महाराजांना हात नव्हते, पाय नव्हते, तरी आषाढी वारी केली महाराज. सांगून जाईन तुम्हाला बघा, कुर्मदास महाराजांना हात नव्हते, पाय नव्हते आणि घरामध्ये बसलेले होते, भगवंताचं चिंतन चालू होतं. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आणि गावामध्ये भानुदास महाराजांची दिंडी आली. त्या दिंडीचे शब्द, त्या भजनाचे शब्द कुर्मदास महाराजांच्या कानावर पडले. कुर्मदास महाराज आपल्या आईला म्हणतात, आई गावामध्ये भानुदास महाराजांची दिंडी आली, आता कीर्तन सुरू होईल, मला कीर्तनाला जायचंय. आईनं सांगितलं, बाळा त्या देवाने तुला हात दिले नाही, पाय दिले नाही, कशाला त्याचं कीर्तन ऐकतो, कशाला भजन करतो? त्यावेळेस कुर्मदास महाराज म्हणतात, नाही आई, मला हात नाही, मला पाय नाही,
मला कोणीच जवळ करत नाही, पण तो जगाचा चालक मालक भगवान परमात्माला जवळ केल्याशिवाय राहणार नाही. आई मला कीर्तनाला जायचंय. पण कुर्मदास महाराजांचा अट्टहास त्यांच्या आईच्या लक्षात आला. त्यांच्या आईने कुर्मदास महाराजांना कडवर उचललं आणि कीर्तनामध्ये नेऊन बसवलं. कीर्तन झाल्यानंतर भानुदास महाराज म्हणतात, कुर्मा तुला हात नाही, तुला पाय नाही, तू कीर्तनाला आला कसा? त्यावेळेस कुर्मदास महाराज म्हणतात, माझ्या आईनं मला या ठिकाणी पोचवलं. त्यावेळेस भानुदास महाराज म्हणतात, कुर्मा आता कीर्तन झालंय, तू घरी जाणार कसा? त्यावेळेस कुर्मदास महाराज म्हणतात, महाराज मला घरी जायचं नाही. काय? मला घरी जायचं नाही, मग मला पंढरपूरला यायचंय, मला पंढरीची वारी करायची आहे. त्यावेळेस भानुदास महाराज म्हणतात, कुर्मा अरे तुला हात नाही, तुला पाय नाही, तुला पंढरपूरला येणार कसा? त्यावेळेस कुर्मदास महाराज म्हणतात, महाराज देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ व्हावो, माझा प्राण गेला तरी चालेल, पण मला पंढरपूरला यायचंय. सर्व वारकऱ्यांचे जेवण झाले, सर्व वारकरी झोपी गेले आणि कुर्मदास महाराज पाठी 3 वाजता उठले, स्नान केलं आणि पंढरीची वाट धरली. आणि पुढे जाऊन लोकांना सांगू लागले, अहो आमच्या गुरूंची दिंडी येत आहे, त्यांची जेवणाची व्यवस्था करा. सर्व लोकांनी जेवणाची व्यवस्था केली आणि पाठीमागून भानुदास महाराजांची दिंडी चालली. त्यावेळेस भानुदास महाराज म्हणतात, अहो आम्ही येणार आहोत हे तुम्हाला ठाऊक कसं? त्यावेळेस लोकांनी सांगितलं, अहो तुमचे शिष्य पुढे गेले ना कुर्मदास, त्यांना हात नाही, त्यांना पाय नाही, त्यांनी सांगितलं आमच्या गुरूंची दिंडी येत आहे, त्यांची जेवणाची व्यवस्था करा, म्हणून आम्ही जेवणाची व्यवस्था केली. भानुदास महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं. काय माझा कुर्म आहे. दिंडी लहुळ गावामध्ये मुक्कामी गेली. कीर्तन झाल्यानंतर कुर्मदास महाराज अशी पोटावर झोपलेले होते. काही लोक म्हणले, भानुदास महाराज त्या कुर्मदास महाराजांची भेट घ्या. भानुदास महाराज कुर्मदासांकडे गेले तर कुर्मदास महाराज असे पोटावर झोपलेले होते. भानुदास महाराजांनी कुर्मदासांना असं पाठीवर केलं तर अख्ख्या पोटाचे कातडे गेलेले होते. त्यावेळेस भानुदास महाराज रडू लागले. त्याच म्हणाले, कुर्मा तुला पंढरपूरला यायचं ना? त्यावेळेस कुर्मदास महाराज म्हणतात, महाराज मला पंढरपूरला नाही यायचं, बस मला पंढरपूरला यायचं नाही. त्यावेळेस भानुदास महाराज म्हणतात, कुर्मा फक्त एकच मुक्काम राहिला रे, एकच मुक्काम राहिला, चल ना पंढरपूरला. त्यावेळेस कुर्मदास महाराज म्हणतात, नाही माझा हा शेवटचा दिवस आहे, मला पंढरपूरला यायचं नाही, फक्त माझ्यावर एकच उपकार करा, पंढरपूरला गेल्यानंतर त्या परमात्म्याला, पांडुरंग परमात्म्याला माझा नमस्कार सांगा. आणि त्या ठिकाणी कुर्मदास महाराजांनी आपला प्राण सोडला आणि त्या ठिकाणी लहुळ गावामध्ये कुर्मदास महाराजांची समाधी आहे. मला सांगा, कुर्मदास महाराजांना पाय नव्हते, हात नव्हते, पण पंढरीची वारी केली. आपल्याला भगवान परमात्म्याने सुंदर नरदेह दिलाय. महाराज हात दिलेत, पाय दिले, डोळे दिले, कान दिले, याचा आपण अनठाई उपयोग करतो, याचा दुरुपयोग करतो. सुंदर नरदेह दिलाय, त्याचं भजन करण्याकरता त्याचं भजन केलं पाहिजे. माऊली ज्ञानोबराय बोलतात, पाहे पा शरीराची आगावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थू आगवा सांडोनिया. माऊली ज्ञानोबराय बोलता, मनुष्य या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर आपला मार्ग काय आहे, आपला रस्ता काय आहे, हे सगळं विसरून जातो. विषय वस्तूचं सेवन करतो आणि गोड परमार्थ कडू लागतो. मला सांगा, मांसाहार करणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? बोला बोला, मी बसू खाली, तुम्ही बोलत का म्हणून नाही. मांसाहार करणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? वाईट गोष्ट. तरी लोक मांसाहार करतात का नाही? हां बरं, जाऊ द्या. तुम्हाला घोडा माहिती आहे का? घोडा माहिती आहे? घोडा, तुम्ही घोड्याला मांस टाका, मांस, घोडा मांस खातो का? हां, मग त्या घोड्याला कळतं. पुढलं मी बोलत नाही, पुढलं तुम्हीच बोला. तुम्ही म्हणशा महाराज तुम्ही आम्हाला घोडा म्हणले, तुम्ही म्हणशा महाराज तुम्हाला काय हे गाव झालं का ते गाव, हे गाव झालं का ते गाव, आम्हाला काम करावं लागतं, आम्ही शेतकरी, आम्हाला शेतीमध्ये राबावं लागतं. पण महाराज त्या बैलाला किती काम करावं लागतं. हां, ऊसाच्या गाड्या वाढावं लागतात, शेतीमध्ये नांगरावं लागतं. मग त्या बैलाला मांस टाकल्यानंतर ते बैल मांस खात नाही. मग त्या 4 पायाच्या बैलाला कळतं, मग या 2 पायाच्या मानवाला का कळत नाही? हां, आपण विषय वस्तूचं सेवन करतो, पण याचा परिणाम जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. नुसतं यमदंड नाही, मग मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठूर,
ती तोडी ती जोडी ती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. दिवस म्हटलं नाही, महिने म्हटलं नाही, अनेक वर्ष भोगावं लागतं, अनेक वर्ष. म्हणून माऊली ज्ञानोबा बोलतात, मनुष्य या मूर्ती लोकांमध्ये आल्यानंतर आपला रस्ता काय आहे, आपला मार्ग काय आहे हे सगळं विसरून विषय वस्तूचं सेवन करतो आणि गोड परमार्थ करू लागतो. जे खाऊ नये ते खातो, जे बोलू नये ते बोलतो, जे ऐकू नये ते ऐकतो, या अवयवांचा दुरुपयोग करतो. सुंदर नरदेह दिलाय, तो कशा करता दिलाय याची किंमत त्याला कळत नाही. जगद्गुरु तुकोबाराय 3 उदाहरणं सांगतात. सोन्याचं ताट आहे, सोन्याचं ताट, आणि त्या ताटामध्ये खीर टाकली आणि ते सोन्याचं ताट कुत्र्या पुढे ठेवलं, त्या कुत्र्याला सोन्याच्या ताटाची किंमत कळत नाही. दुसरं उदाहरण तुकोबाराय सांगतात. सोन्याचा हार आहे आणि तो हार आपण गाढवाच्या गळ्यामध्ये घातला, त्या गाढवाला सोन्याच्या हाराची किंमत कळत नाही. तिसरं उदाहरण तुकोबाराय सांगतात. हरणाच्या नाभीतली कस्तुरी, हरणाच्या नाभीतली कस्तुरी, ती कस्तुरी आपण जर डुकराच्या नाकाला लावली त्याचा काय उपयोग? तुकोबाराय बोलतात, सोनियाचे ताट खिरीने भरिले, बक्षावया दिले श्वाना लागी, मुक्ता फळ हार खरासी घातला, कस्तुरी सुकराला चोजविली. म्हणजे कुत्र्याला सोन्याच्या ताटाची किंमत कळत नाही, गाढवाला सोन्याच्या हाराची किंमत कळत नाही, डुकराला कस्तुरीची किंमत कळत नाही, तसं तुम्हा आम्हाला सुद्धा या नरदेहाची किंमत कळत नाही. विठ्ठला विठ्ठला. काय झालं, एका जणाचं लग्न झालं, डोंगरात राहणार होता. लग्न झालं आणि लग्नामध्ये त्याला आला कुकर. काय आला? कुकर. त्याला काय कुकर माहीत नव्हता. त्याच्या बायकोनं काय केलं, कुकरमध्ये भात घातला आणि गॅसवर ठेवला आणि ते आपल्या पतीला म्हणली, मी पाणी घेऊन येतो, तुम्ही या कुकरकडे लक्ष ठेवा. आता हे कुकर शिट्टी मारतं हे त्याला काय माहीत नव्हतं. पहिली शिट्टी वाजली, डचकलं ना ते. दुसरी शिट्टी वाजली, तो म्हणला, अरे आतापर्यंत माझ्या आजीने पंजाने एवढे भांडे वापरणे, पण एका भांड्याने शिट्टी मारली, हा काय प्रकार आहे? तिसरी शिट्टी वाजणार, तो म्हणला, आता तिसरी शिट्टी जर वाजली याच्या डोक्यात दगड घालतो. महाराज तिसरी शिट्टी वाजली, तो बाहेर गेला, एवढा दगड आणला, एवढा दगड, आणि जे कुकरवर घातला दबाक, भात एकीक आणि कुकर एकीक. एवढ्यात बायको आली, बायकोने तो धिंगाणा बघितला, भात एकीक कुकर एकीक. ती म्हणली, अहो माझ्या बापाने कुकर दिला आणि तुम्ही एका दगडात फोडला. तो मला, तुला काय सांगू, तू पाण्याला गेली तर या कुकरने मला 3 शिट्ट्या मारल्या. आता मला सांगा, कुकर मिळाला पण त्या कुकरची किंमत कळाली का? तसं मला हे 3.5 हाताचं कुकर आहे, याची किंमत सुद्धा तुम्हा आम्हाला माऊली ज्ञानोबा बोलतात ना, पाहे पा शरीराच्या गावा, जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थू आघवा सांडोनिया. सांडोनिया या शब्दाखाली अंडरलाईन करा. काय? सांडोनिया या शब्दाखाली अंडरलाईन करा. मनुष्याला आपला मार्गच माहीत नाही, आपला रस्ताच माहीत नाही, विषय वस्तूचं सेवन करतो आणि गोड परमार्थ करू लागतो. जोपर्यंत मनुष्याच्या समोर विषय वस्तू नाही तोपर्यंत मनुष्य स्थिर असतो, आणि एकदा विषय वस्तू आली तर मनुष्य स्थिर नसून तर अस्थिर होतो. उदाहरण सांगतो तुम्हाला, अकबर आणि बिरबल. अकबर काय करायचा, मांजरीच्या डोक्यावर दिवा ठेवायचा आणि त्या प्रकाशामध्ये जेवण करायचं. काय करायचा, मांजरीच्या डोक्यावर दिवा ठेवायचा आणि त्या प्रकाशामध्ये जेवण करायचा. आणि सभा भरली, सभेला सांगितलं, बघा माझ्यामध्ये किती ताकद आहे, मी किती मोठा समर्थ आहे, मी मांजरीच्या डोक्यावर दिवा ठेवतो आणि त्या प्रकाशामध्ये जेवण करतो, मांजर थोडी सुद्धा हलत नाही. अकबराला गर्व झाला, अहंकार झाला. हे बघितलं बिरबलानं. मग बिरबलाने काय केलं, दुसऱ्या दिवशी अकबराने पुन्हा मांजरीच्या डोक्यावर दिवा ठेवला आणि त्या प्रकाशामध्ये जेवण करू लागला आणि सांगू लागला, बघा माझ्यामध्ये किती ताकद आहे, मी किती मोठा समर्थ आहे, मी मांजरीच्या डोक्यावर दिवा ठेवतो आणि त्या प्रकाशामध्ये जेवण करतो. मग अकबराने काय केलं, बिरबलीने काय केलं, एक उंदीर आणला, उंदीर, आणि तो मांजरीच्या समोर सोडला. आता मला सांगा, मांजरीना उंदीर बघितला, मग मांजरीला समाधी लागेल का? जे मांजराने उडी मारली तर मांजरीच्या डोक्यावरचा दिवा अकबराच्या ताटामध्ये पडला आणि त्या ठिकाणी अकबराचा अहंकार नाहीसा झाला. मला सांगा, मांजरीच्या समोर जोपर्यंत उंदीर नव्हता तोपर्यंत मांजर स्थिर होती का अस्थिर? स्थिर होती. उंदीर आला तर स्थिर नसून ती अस्थिर झाली.
तसंच मारा आपलं आहे की आपल्या समोर जर एक विषय वस्तू नाही तोपर्यंत आपण स्थिर असतो. एकदा विषय वस्तू आली तर मनुष्य स्थिर नसून तर अस्थिर होतो. विठाला विठाला म्हणून मनुष्य या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर विषय वस्तूचं सेवन करतो आणि गोड परमार्थ करू लागतो. त्या भगवान परमात्म्याने सुंदर नरदेह दिलाय, तो कशा करता दिलाय याची किंमत त्याला कळत नाही. म्हणून या मनुष्याने त्या भगवान परमात्म्याच्या दारामध्ये राहून अखंड नामस्मरण केलं पाहिजे, अखंड चिंतन केलं पाहिजे. आपण जर अखंड नामस्मरण केलं, अखंड चिंतन जर केलं तर निश्चित आपल्याला चार मुक्तीचा लाभ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जर त्या भगवान परमात्म्याचं जर नामस्मरण जर केलं तर आपल्या पुण्याची गणना सुद्धा कुणीच करू शकत नाही. तेच माऊली ज्ञानो अभंगाच्या दुसऱ्या हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करिया, पुण्याची गणना कोण करिये, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करिये, पुण्याची गणना कोण करिये, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे. माऊली ज्ञानोबा दुसऱ्या चरणामध्ये सांगतात त्या भगवान परमात्म्याचं जर आपण चिंतन केलं, जर नामस्मरण जर केलं तर पुण्याची गणना कोण करेल. त्या पुण्याची गणना कोणीच करू शकत नाही. म्हणून त्या भगवंताचं आपण नामस्मरण केलं पाहिजे. सुंदर नरदेह दिलाय, सुंदर अनमोल किमतीचा नरदेह दिलाय, तो कशा करता दिलाय याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. हा योग योगापेक्षा क्षम जास्त महत्त्वाचा असतो. तुकोबराय बोलतात ना, कठीण योगा हुनी क्षम, ओकलिया होतो श्रम. मला सांगा, तुम्ही पंचपक्वानाचं जेवण तुमच्या समोर आलं आणि तुम्ही सर्व पदार्थ खाले आणि 2च मिनिटामध्ये तुम्हाला उलटी झाली, त्या पदार्थांचा उपयोग काय? श्रम तुमच्या पदरामध्ये पडले. किंवा तुकोबाराय दुसरं उदाहरण सांगतात, एका मनुष्याला 5 लाख रुपये सापडले. किती सापडले? फक्त ऐकून ठेवा, लय म्हणू नका घेऊ, चक्कर येऊन पडशान. इथं काय ते काय झालं, एका आजीला 1 कोटीची लॉटरी लागली. बाबा किती? 1 कोटीची लॉटरी लागली. लॉटरीवाली म्हणले, अरे या बाईला जर सांगितलं ही बाई अटॅकून मरायची. लॉटरीवालीने काय केलं, एका महाराजांना बोलवलं. महाराज, तुम्ही कीर्तन करता, तुम्ही समाज जिंकता, तुम्हाला बोलता येतं, या आजीबाईला 1 कोटीची लॉटरी लागली, तुम्ही काय करा, तुमच्या भाषेमध्ये तिला सांगा, फक्त ती आजी मेली नाही पाहिजे. काय? ती आजी मेली नाही पाहिजे. मग महाराज त्या आजीबाईकडे गेले. आजीबाईला म्हणले, आजी कसं काय चाललंय? आजी म्हणे, एकदम बरं आहे भगवंताच्या आशीर्वादाने. मग महाराज म्हणले, आजीबाई मला एक सांगा, तुम्हाला जर 1 कोटीची लॉटरी लागली तुम्ही काय करशाल? ती म्हणे, बाई मला जर 1 कोटीची लॉटरी लागली 50 लाख रुपये मला ठेवीन आणि 50 लाख रुपये तुम्हाला देईन. असं म्हटलं महाराजच मी आला. काही पैसे पाहिलेच मरून जातात महाराज. तसंच या ठिकाणी. म्हणून म्हणलं तुम्ही फक्त ऐकून ठेवा, लय म्हणवू नका घेऊ. मला सांगा, तुम्हाला 5 लाख रुपये सापडले. किती सापडले? बोलो जागाड्या. किती सापडले? 5 लाख रुपये सापडले. तुम्ही ते 5 लाख रुपये घेतले, घरी आले आणि कपाटामध्ये ठेवले. जेवण झालं, झोपले, मस्तपैकी झोपले. आणि 12 वाजता तुमच्या घरी चोर आले.
एवढा वाईट विचाराचं नाही मी, फक्त आले कल्पना करा. एक चोर आले, दरवाजा तोडला आणि तुमच्या छाताडो बसले. कुठं बसले? छाताडो बसले. चाकू काढला, चाकू, आणि तुमच्या ईद लावला. तुम्ही काय म्हणशान चोराला? काय म्हणशान बा तुम्ही चोराला? हा, तुम्ही म्हणशान का वा 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 वा, बरं झालं तुम्ही आमच्या घरात आले, आमचं घर पवित्र झालं, 2 पिढ्या गेल्या आमच्या घरात, चोरच नाही, जा आमरस खाऊन म्हणणार आहे तुम्ही अशी? तुम्ही काय हातातला असशान, गळ्यातला असशान, पायातला असशान, कपाटामध्ये पैसे काढून देशान तुम्ही? मग मला सांगा, तुम्हाला 5 लाख रुपये सापडले, हा योग झाला योग, पण त्या योगाला क्षम होता का? नाही महाराज. तसं भगवान परमात्म्याने आपल्याला अनमोल किमतीचा नरदेह दिलाय. हा योग योग, कधी तो यम नावाचा चोर येईन आणि हा देह घेऊन जाईन, काही सांगता येत नाही. म्हणून त्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. सुंदर नरदेह दिलाय, सुंदर अनमोल किमतीचा नरदेह दिलाय, आपल्याला हात दिले, आपल्याला पाय दिले, ते कशा करता दिले याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. कानोपात्रा, एका वेश्याची मुलगी, वय 16.5, अपवित्र कुळामध्ये जन्म झालाय आणि एका वेश्याची मुलगी, इतकी सुंदर, इतकी सुंदर, पान खावं आणि गळ्यातून दिसावं इतकी लावण्य सुंदर. एखाद्या सुकलेल्या फुलाला तिनं स्पर्श जर केला तर फुल पुन्हा उमलायचं, इतकी ताकद त्याच्यामध्ये. पण बाप न जाणे तत्वता, माता दावणी सर्वथा. तिला आई माहित होती पण बाप माहित नव्हता. लोक निंदा करायची. एका वेश्याची मुलगी आली, एका वेश्याची मुलगी आली, महाराष्ट्रामध्ये थुतू 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 करतात त्या मुलीची. अपवित्र कुळामध्ये जन्म झालाय ना, एका वेश्याची मुलगी, आणि त्या मुलीला माऊली ज्ञानोबारायांची वेळ झाली. माऊली, तुम्ही सकल संत शिरोमणी आहात, तुम्ही ज्ञानियांचे राजा आहात. माऊली, अपवित्र कुळामध्ये माझा जन्म झालाय, मी एका वेश्याची मुलगी आहे. माऊली, माझा उद्धार होईल? माऊली सांगा ना, माझा उद्धार होईल का? त्यावेळेस माऊली ज्ञानोबाराय बोलले, मुली तू एकदाच पंढरपूरला जा. किदा? एकदाच. धन्य कान्होपात्राची झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची. दर्शन माऊलींचं झालं आणि माऊलींच्या शब्दावरती कान्होपात्रा पंढरपूरला गेली. दर्शन बारीला लागली. दर्शन करत पांडुरंग परमात्म्याच्या पायाजवळ आली. वय 16.5 आहे, अपवित्र कुळामध्ये जन्म झालाय, आणि ती मुलगी पांडुरंगाच्या पायाजवळ गेली, आपलं डोकं पायावर ठेवलं आणि आपला प्राण तिथे सोडून दिला. कोण मुलगी? कोण मुलगी? तपास अंती काळा एका वेश्याची मुलगी. 5 मिनिटं झाले, बारी पुढे जात नाही. 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झालाय. तपास अंती काळा एका वेश्याची मुलगी. मंदिराचे कडाकुलपा लावण्यात आले. 4 शाखेचे 4 ब्राह्मण गोळा झाले आणि प्रत्येकाचं मत सुरू झालं. तुमचं काय मत हो? एका वेश्याच्या मुलीने देवाला बाटवलं, देवाला आंघोळ घालावं लागेल. तुमचं काय मत हो? अपवित्र कुळामध्ये जन्म झालेल्या मुलीने देवाला बाटवलं, देवाला अपवित्र केलंय, देवाला अभिषेक घालावा लागेल. प्रत्येकाचे विचार भिन्न भिन्न. त्या मंदिरामध्ये अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण होते, विद्वान होते महाराज. त्यांनी बघितलं, एका मुलीने देवाच्या पायावर आपला जीव दिलाय, प्राण दिलाय, आणि मुलगी वेश्याची, याच्या अर्थी सामान्य नाही. लोकांनी विचारलं, का हो तुमचं मत काय? त्यावेळेस अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण म्हटलं, मी आता काही सांगू शकत नाही. रात्री मला 1 वाजता देव जे सांगल ते करणार मी. कारण पहिल्या काळामध्ये साधूला देव बोलत होता. अनंत शास्त्री नावाच्या ब्राह्मणाने ते कान्होपात्राचं प्रेत घेतलं आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ठेवलं आणि शेजारी झोपले. अनंत शेजारी, त्या कान्होपात्राच्या शेजारी झोपले. आणि ठीक 1 वाजता विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याने झोपलेल्या अनंताला आवाज दिला, अनंता, अरे या मुलीसारखी मुलगी जगात नाहीये, विश्वात नाहीये. अंत कालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अरे प्राण जाईपर्यंत या मुलीने माझे पाय सोडले नाही. अनंता, या मुलीची समाधी माझ्या उजव्या हाताला बांध. मला सांगा, पंढरपूरला गेल्यानंतर पहिलं दर्शन देवाचं का पहिलं दर्शन कान्होपात्र्याचं? हां, कान्होपात्र्याचं. एकच कारण महाराज, त्या कान्होपात्र्याने अखंड नामस्मरण केलंय, अखंड भक्ती केली, अखंड भजन केलं. आता आमच्यासारखे महाराज किती मेले पंढरपुरात, काय एखाद्याला जागा नाही. एकच कारण, त्या कान्होपात्र्याने अखंड नामस्मरण केलंय. म्हणून साधू संत ज्या मार्गाने गेले ना, त्या मार्गाने जर आपण जर गेलो तर निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे उदाहरण तुम्हाला जर पटलं ना, तर दुसरं उदाहरण तुम्हाला सांगेल बघा. मंगळवेड्याची भिंत कोसळली. भिंत
आणि त्या अपघातामध्ये माझ्या संत चोखोबाचा मृत्यू झाला. विटेवरचा पांडुरंग परमात्मा ढसा रडू लागला आणि रडणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला पाहून नामदेव महाराजांनी विचारलं, देवा तुम्ही रडता? कर्तुम आकर्तुम आणि अन्यथा कर्तुम शक्ती तुमच्या जवळ आहे. विश्वाचे चालक मालक आहात तुम्ही. भयात असते अग्नी तपती, भयात तपती सूर्य. ज्याच्या भीतीने अग्नी तापला जातो, ज्याच्या भीतीने सूर्य प्रकाशला जातो, इंद्र वायू मृत्यू ही त्याच्या भीतीने धावतात. किती आबादी सत्ता असावी. त्याने गीतेमध्ये स्वतः सांगावं, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, तो या जगाला चाळीता. आमच्या साधू संतांनी सोपे भाषेमध्ये वर्णन केलंय, तुझ्या सत्तेने वेद बोलतो आणि तुझ्या सत्तेने सूर्य प्रकाशला जातो. असा असणारा भगवान परमात्मा, त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही. वृक्षाचेही पाने हले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोटे. नामदेव महाराजांनी विचारलं, देवा तुम्ही रडता? शोभत नाही तुम्हाला. का रडता देवा? त्यावेळी देवानी सांगितलं, नामा अत्यंत जिव्हाळ्याचा माझाही भक्त आहे बघ, मंगळवेड्याचा रहिवासी. अरे भिंत कोसळली भिंत, आणि त्या अपघातामध्ये माझ्या संत चोखोबाचा मृत्यू झाला. नामा एक काम कर ना, त्या ठिकाणी जा आणि माझ्या संत चोखोबाची हाडं घेऊन ये आणि त्या हाडांची समाधी माझ्या मंदिराच्या समोर बा. नामदेव महाराज बोलले, काय बोललास देवा? तुझ्या संत चोखोबाची हाडं आणायची? अरे तिथं एक माणूस नाही मेला, 2 माणसं नाही मेले, अरे 1000 माणसं मेले, 1000 माणसं. आणि 1000 माणसांच्या हाडांमध्ये तुझ्या संत चोखोबाची हाडं कशी ओळखायची? देव म्हणले, नामा एक काम कर, तू त्या ठिकाणी जा, हाड उचलायचं, कानाला लावायचं, ज्या हाडामधून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा आवाज येईल, ते हाड माझ्या संत चोखोबाच. नाही पटलं नामदेवरायांना, आश्चर्याचं वाटलं. पण देवाची आज्ञा म्हणून नामदेव महाराज मंगळवेड्यामध्ये गेले. हाड उचलायचे, कानाला लावायचे, आवाज येत नव्हता. अरे हाड उचलायचे, कानाला लावायचे, आवाज येत नव्हता. नामदेव महाराजांना आश्चर्याचं वाटलं. पण शेवटचं हाड उचललं आणि कानाला लावलं तर आवाज आला, हरे राम हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. नामदेव महाराज घाबरले. अरे काय प्रकार आहे हा? अरे काय प्रकार आहे? जिवंतपणी भजन केलं काही नवल, अरे जागृतीमध्ये केलं नवलच नाही, अरे झोपेमध्ये केलं नवलच नाही, सुषुप्तीमध्ये केलं नवलच नाही, तर मरून पडले मरून तरी अखंड भजन केलं, याला म्हणतात अखंड भजन. नामदेव महाराज फार गोड वर्णन करतात. देव म्हणे नामात्वा जावे तेथे, त्याच्या आस्ती येथे घेऊन याव्या, नामा म्हणे देवा कैशा ओळखाव्या, विठ्ठल नाम जयामध्ये निघे. संत चोखोबारांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, याला म्हणतात अखंड भजन. आपण सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आपण जर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर केलं तर निश्चित आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये एक क्षण सुद्धा वाया घातला नाही. आमचा वेळ वाया गेला, पण किती गेला? तुकोबाराय सांगतात, शिंक जांभळी खोकला तेवढाची वेळ वाया गेला. आम्हाला शिंक आली, आम्हाला जांभळी आली, आमचा तेवढा वेळ वाया गेला. नाहीतर आम्ही अखंड भजन केलं, अखंड नामस्मरण केलं. जगद्गुरु तुकोबाराय एकदा अमंगळ विधीला चालले, याला म्हणतात अमंगळ विधी. अमंगळ विधीला चालले आणि भगवंताचं नामस्मरण चालू होतं. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. हे रामेश्वर भट्टांनी बघितलं. रामेश्वर भट्ट आले, तुकोबाराय अहो तुम्ही कोणत्या विधीला चाललात आणि नामस्मरण करता? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, महाराज मला माफ करा, अशी चुकी माझ्याकडून होणार नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी तुकोबाराय प्रातर्विधीला चालले, पुन्हा नामस्मरण श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. पुन्हा रामेश्वर भट्टांनी बघितलं, तुकोबाराय अहो तुम्हाला काल समजून सांगितलं भजन करू नका म्हणून, तुम्ही विधीला कोणत्या चाललात? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, काय करू, माझी मदत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. पुन्हा महाराज तिसऱ्या दिवशी तुकोबाराय
प्रातर्विधीला चालले. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल रामेश्वर भट्ट तडतड चालत आले. तुकोबाराय, अहो तुम्हाला 2-3 दिवस झाले समजून सांगतो, भजन करू नका, भजन करू नका. काय झालं तुमचं हे? त्यावेळेस तुकोबाराय म्हणता, काय करू, माझ्या तोंडातून आपोआप येते. काय? माझ्या मुखातून आपोआप येतंय. मग रामेश्वर भट्टांनी काय केलं? तुकोबारांची जीभ धरली. जीभ काय धरलं? तुकोबारांची जीभ धरली. म्हणे आता बोला. काय? आता बोला म्हणे. प्रकार असा झाला, तुकोबारायांचं झालं बंद, पण रामेश्वर भट्टाच्या अंगातून श्री विठ्ठल, पायामधून श्री विठ्ठल, हातामधून श्री विठ्ठल. रामेश्वर भट्ट म्हणले, हा काय प्रकार झाला? हा प्रकार काय नाही झाला, पिन फसल्यामुळे सप्लाय सुरू झाला. म्हणजे तुकोबारायांचे बघा ना, रामेश्वर भट्टाने तुकोबारांची जीभ धरली, पण रामेश्वर भट्टाच्या रोमातून विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा आवाज निघायला लागला. याला म्हणता अखंड भजन. आपण जर त्या संतांच्या मार्गाने जर गेलो तर निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय नाराळ नाही. पण त्या भगवान परमात्म्याने सुंदर नरदेह दिलाय, तो कशा करता दिलाय याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. आपण जर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर केलं तर अपवित्राचं रूपांतर अपवित्रामध्ये होतं. काय? अपवित्राचं रूपांतर पवित्रामध्ये होतं. कानोपात्र एका वेश्याची मुलगी होती, अपवित्र कुळ होतं, पण तिनं भजन केलं, पण अपवित्राचं रूपांतर पवित्रामध्ये झालं. कुठलंही कार्य करा, कुठलंही काम करा, पण माझ्या भगवान परमात्म्याला धरून करा, ते काम निश्चित गोड झाल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, तुकोबारा एका अभंगामध्ये म्हणतात, एका पुरुषा दोघी नारी पाप वसे त्याच्या घरी. तुकोबाराय म्हणतात, एक मनुष्य जर 2 स्त्रियांसोबत संग करत जर असेल तर त्याच्या घरामध्ये पाप वस करतं, असं तुकोबाराय म्हणतात. पण मला सांगा, द्रौपदीला किती पती? 5 पती. तरी द्वारकेचा राणा पांडवा घरी. याला फक्त महाराज चिंतन. काय? कुठलंही कार्य करा, पण भगवंताला धरून करा, ते कार्य गोड झाल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, हे मांस विकणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? बोला बोला बोला. ही मांस विकणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? वाईट गोष्ट आहे. पण मला त्या सजन कसाईने काय केलं? मांसच विकलं ना. हा, आपण काकड्यामध्ये म्हणतो ना, सजन कसाया विकू लागे मांस, सजन कसाया विकू लागे मांस. सजन कसाईने मांस विकलं, देवाला धरून विकलं, ते मांस सुद्धा गोड झालं. ही गोष्ट सोडून द्या. आता चोरी करणं, चोरी चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? चोरी वाईट गोष्ट आहे. पण त्या गोपाळांनी काय केल्या? चोऱ्याच केल्या, पण भगवंताला धरून केल्या, त्या चोऱ्या सुद्धा गोड झाल्या. आता मला सांगा, मारामाऱ्या चांगल्या गोष्टी एक वाईट गोष्ट आहे? मारामारी, हा, पण पांडवांनी काय केल्या? मारामाऱ्याच केल्या, पण भगवंताला धरून केल्या, त्या मारामाऱ्या सुद्धा गोड झाल्या. आता मला सांगा, व्यभिचार करणं, व्यभिचार चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? व्यभिचार हा वाईट गोष्ट आहे. पण त्या गवळणीने भगवान परमात्म्यासोबत काय केला? व्यभिचार केला. पण तुकोबाराय म्हणतात, त्यांचा व्यभिचार सुद्धा धन्य झाला. तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार, तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार, तुका म्हणे धन्य व्यभिचार, तुका म्हणे धन्य व्यभिचार, तुका म्हणे त्यांचा धन्य
कार्य करा, कुठलंही काम करा, पण भगवान परमात्म्याला धरून करा. हे काम गोड झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याची आपण भक्ती केली पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. माऊली ज्ञानोबा बोलतात, तुम्ही संसार करा. मी म्हणत नाही तुम्ही संसार करू नका, संसार करा, पण बाह्य रंगाने संसार करा आणि अंतरंगाने त्या भगवान परमात्म्याची भक्ती करा. ते तुकोबा ते माऊली ज्ञानोबा 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. असोनी संसारी जीवा भुकरी, 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 वेद चक्र उभारी, वेद चक्र उभारी, वारकरी संप्रदायाच्या प्रमाणे आपण भजन घेऊ. सर्वांनी हात वर करा, सर्वांनी हात वर करा. ज्याला हात असतील त्यांनी वर करा. सुंदर अशा प्रकारे आपल्याला भजन करायचं. सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचं. विडोपार कुमाई, कुमाये कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमार कुमारी कुमार कुमार कुमारी कुमार कुमार कुमारी कुमार कुमारी माऊली ज्ञानोबा 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, आसोनी संसारी जीव वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. मनुष्याने संसार केला पाहिजे, प्रपंच केला पाहिजे, पण कसा केला पाहिजे? बाह्य रंगाने केला पाहिजे आणि अंतरंगाने त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. नाव जशी पाण्यावर तरते, नाव उडी 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 पाण्यावर तरते, पण नावीमध्ये पाणी गेल्यानंतर नाव बुडली समजा. तसं आपल्यामध्ये जर संसार जर गेला तर आपणही बुडलो समजा. म्हणून संसार बाह्य रंगाने केला पाहिजे आणि त्या परमात्म्याची भक्ती अंतरंगाने केली पाहिजे. त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण राम हे त्रेतायुगातलं तत्व आहे, कृष्ण हे द्वापार युगातलं तत्व आहे आणि हरी हे कलियुगातलं तत्व आहे. 3 युगांचं तत्व एकत्र करून हा मंत्र केला आहे, राम कृष्ण हरी आणि सगळ्यात भारी. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं आपण चिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून माऊली ज्ञानोबा आपल्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात,
आसोनी संसारी जीव वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा संसार करा प्रपंच करा पण बाह्य रंगाने करा आणि आंतररंगाने त्या भगवान परमात्म्याची भक्ती करा. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगतात तरी झड जोडणी बाईला निघ ये भक्तीचे वाटे लाग जिये पावेसे अव्यंग निज धाम माझे. माऊली ज्ञानोबा बोलतात तरी जडझोडून व्हायला निघ. जडझोडून या शब्दाचा अर्थ आहे पटकन लवकर तातडीतून या संसारातून मुक्त हो माझी भक्ती कर जेणेकरून तू माझ्या निज धामाला प्राप्त होशील. काय जेणेकरून तू माझ्या निज धामाला प्राप्त होशील म्हणून त्या भगवान परमात्म्याची आपण भक्ती केली पाहिजे. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारिणी मी जन्म मरण या लागी शरणागत शरण्य मी चीकू. तर जन्म आणि मरण याची निवृत्ती व्हावी असं जर तुम्हाला जर वाटत जर असेल त्या भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. काय त्या भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. जशी नदी समुद्राला शरण जाते वासरू गायला शरण जाते मुलगा आईला शरण जातो तसे या जीवाने सुद्धा त्या भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. कारण प्रत्येक जीव हा त्या भगवान परमात्म्याचा अंश आहे. मम यो अंश जीवलोके जीवभूत सनातन मन शस्त्राणी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. प्रत्येक जीव हा त्या भगवान परमात्म्याचा अंश आहे. मग आपण कोण? आपण कोण? मला सोपा प्रश्न विचारतो. मांजरीला पिल्लं होतात, कुत्र्याला सुद्धा पिल्लं होतात, उंदराला सुद्धा पिल्लं होतात. पण महिला मंडळ तुम्ही असं कधी ऐकलं का? मांजरीला उंदीर झाला, उंदराला मांजर झाली, कुत्र्याला मांजर झाली नाही ना महाराज. कुत्र्याचं पिल्लू सुद्धा कुत्रच, मांजराचं पिल्लू सुद्धा मांजरच, उंदराचं पिल्लू सुद्धा उंदीरच. तसं आपण सगळे भगवान परमात्म्याचे अंश आहोत. आपण कोण? आपण सगळे देवच आहोत. फक्त आपल्या आत्म्यावर अहंकारादी बंधाचा अज्ञान आहे त्याच्यामुळे आपली वृत्ती जागी होत नाही. आणि ही वृत्ती जर जागी जर करायची जर असेल त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. शतकोटी ग्रंथामध्ये असं वर्णन आलंय. रामदास स्वामी म्हणतात 1 कोटी जर नामस्मरण जर केलं तर आरोग्य प्राप्त होतं, 2 कोटी जर नामस्मरण केलं संपत्ती प्राप्त होते, 3 कोटी जर नामस्मरण केलं ज्ञान प्राप्त होते, 4 कोटी जर नामस्मरण केलं तर काम क्रोधादी आपल्या अंतःकरणामध्ये काम क्रोधादी विकार असतात ते निघून जातात. आणि 5 कोटी नामस्मरण जर केलं तर पती पत्नी अनुकूल मिळतात. असं 13 कोटीपर्यंत आहे. मग रामदास स्वामी म्हणतात 13 कोटी जर नामस्मरण जर केलं आणि ज्या देवाची तुम्ही भक्ती करतात ना तो देव साक्षात भेटतो. रामदास स्वामींनी 13 वर्षामध्ये 13 कोटी नामस्मरण केलं म्हणून त्यांना रामप्रभूची भेट झाली. म्हणून आपण सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. आपले आनंदाचे गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत त्यांची तारीख जर घ्यायची जर म्हटलं ना तर जप करावा लागतो. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल असं 1 कोटी नामस्मरण करून घ्यावं लागतं. नामस्मरण केलं पाहिजे, त्याचे चिंतन केलं पाहिजे. नामाशिवाय दुसरं काही नाही महाराज. नामा परते साधन नाही जे तू करशील अनेक काही. किंवा नाम घेता उठाउठी होय संसारासी तुटी आईसा लाभ बांधा गाठी होय काय विठ्ठल पायी पडे मिठी. त्या भगवान परमात्म्याचं आपण नामस्मरण केलं पाहिजे. नाम घेता उठाउठी क्षणाक्षणा त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे, सतत केलं पाहिजे. आपण जर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर केलं तर निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला आपल्या अंतःकरणामध्ये 3 दोष असतात महाराज. किती दोष असतात? 3. मल, विक्षेप आणि आवरण. मल कशाला म्हणतात, विक्षेप कशाला म्हणतात आणि आवरण कशाला म्हणतात? लक्ष देऊन ऐका बरं, फार गोड चिंतन आहे. मल हे फोल्डर आहे, फोल्डर. आणि त्या मलमध्ये 6 दोष सांगितले. कोणते 6 दोष? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. हे 6 दोष असतात, 6 दोष. आणि याची निवृत्ती करणं एवढं सोपं नाही महाराज. आपल्या अंतःकरणामध्ये 2च प्लेयर खेळत असतात, काम आणि क्रोध. हे कधी आउटच होते नाही महाराज, कधीच आउट होते नाही. एक जण काशीला गेला राग घालवायला.
त्याला भरपूर राग यायचा म्हणून काशीला गेला राग घालवायला. 6 महिने काशीला थांबला आणि घरी आला आणि लोक विचारू लागले, राम भाऊ कुठं गेला होता? काशीला. कशाला? राग घालवायला. गेला का राग? म्हणे हो. दुसऱ्यांनी विचारलं, राम भाऊ कुठे गेला होता? म्हणे राग घालवायला काशीला. गेला का राग? म्हणे हो. तिसऱ्यांनी विचारलं, राम भाऊ कुठे गेला होता? काशीला. कशाला? राग घालवायला. गेला का राग? म्हणे हो. असं मला 70 जणांनी विचारलं. 71वा आला. तो वैतागला. तिने विचारलं, का हो रामभाऊ कुठे गेलो होता? गेलतो मसनात. मला सांगा, हा काशीला गेला होता, राग घालायला गेला का पुन्हा राग घेऊन आला? पुन्हा राग घेऊन आला. मला रागाची निवृत्ती करणं किंवा क्रोधाची निवृत्ती करणं एवढं सोपं नाही. पण महाराज तुकोबाराय म्हणतात ना, तो भगवान परमात्मा आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवला आणि काम क्रोधाची निवृत्ती केली. तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते, काम क्रोध केले घर रीते, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. तुकोबाराय बोलतात, तो भगवान परमात्मा आमच्या हृदयामध्ये साठवला आणि कामाची निवृत्ती केली आणि क्रोधाची निवृत्ती केली. आपण अखंड जर नामस्मरण जर केलं तर काम क्रोधाची निवृत्ती होते. शेवटचं उदाहरण सांगतो ऐका. संत मीराबाई होऊन गेल्या. त्यांच्या दरबारामध्ये एक भंगीन कामाला होती. ती काम करायची आणि घरी निघून जायची, काम करायची आणि घरी निघून जायची. एक दिवस ती भंगीन काम करत असताना त्या भंगिनीचा मुलगा दरबारामध्ये आला आणि त्या मुलाने मीराबाईंचं सौंदर्य बघितलं आणि तो विव्हळ झाला, देहभान विसरून गेला आणि घरी आल्यानंतर आपल्या आईला म्हणू लागला, आई पत्नी असावी तर मीराबाईंसारखी असावी, मला लग्न करायचं तर मीराबाईंसोबत करायचं. त्यावेळेस त्याच्या आईने त्या मुलाच्या कानामागं मारले, सांगितलं, बाळा ती राजकन्या, आपण सेवक, ती कुठं आपण कुठं, असे अपशब्द बोलू नकोस. पण तो मुलगा दुःखी होऊ लागला, आशक्त होऊ लागला. पण त्या मुलाकडे बघून तिची आई सुद्धा दुःखी होऊ लागली. एक दिवस ती भंगीन दरबारामध्ये काम करण्यासाठी गेली असता मीराबाईने त्यांचं दुःख बघून त्या मीरा भंगिनीला दुःखी पाहून विचारलं, का हो मी तुम्हाला चांगला पगार देते, चांगलं खायला प्यायला देते, तुमची अशी अवस्था का? त्यावेळेस भंगिनीनं सांगितलं, आमच्या जीवनामध्ये एक दुःख आहे, आमच्या जीवनामध्ये एक शैली आहे. त्यावेळेस भंगिनी म्हटले, काय दुःख आहे ते मला सांगा, त्याची मी निवारण करते. त्यावेळेस भंगिनी म्हटली, नाही हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही आम्हाला फाशी द्याल. मीराबाई म्हटलं, मी रागवणार सुद्धा नाही, काय दुःख आहे ते मला सांगा. त्यावेळेस भंगिनीनं सांगितलं, माझ्या मुलाने ज्यावेळेस तुम्हाला बघितलं त्यावेळेस तो देहभान विसरून गेला आणि सारखा म्हणू लागला, मला लग्न करायचं तर मीराबाईंसोबत करायचं, मला लग्न करायचं तर मीराबाईंसोबत करायचं. मीराबाई म्हटलं, एवढंच ना, तुमच्या मुलासोबत मी लग्न करायला तयार आहे, तुमच्या मुलाला उद्या दरबारामध्ये घेऊन या. ते मीराबाईला, त्या भंगिनीला खूप आनंद झाला, कारण मीराबाई माझी सून बनणार, मीराबाई माझी सून बनणार. ती घरी आली आणि आपल्या आईला आपल्या मुलाला म्हणू लागली, मुला अरे ते मीराबाई तुझ्यासोबत लग्न करायला तयार झाली, चल तुला तिने दरबारामध्ये बोलवलंय. त्या मुलाला खूप आनंद झाला, त्याचा आनंद गगनामध्ये मावत नव्हता. तो सकाळी उठला, स्नान केलं आणि मीराबाईंच्या दरबारामध्ये गेला आणि मीराबाईंच्या समोर जाऊन उभा राहिला. त्यावेळेस मीराबाई म्हटलं, का रे माझ्यासोबत लग्न करणार? तो हो म्हटलं. पण मीराबाई म्हटल्या, माझी पण एक अट. काय? माझी एक अट आहे. कोणती अट? समोर तुला जो पिंपळ दिसतो ना, त्या पिंपळाला 7 दिवस प्रदक्षिणा मारायच्या आणि मुखाने रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं नामस्मरण करायचं. मग 8व्या दिवशी मी वरमाळा घेऊन तुझ्या गळ्यामध्ये घालेल. तुम्हाला 7 दिवस काय 14 दिवस मारतो. कारण माणसाच्या अंतःकरणामध्ये काम वासना जर असली तर माणूस काय करण काही सांगता येत नाही. त्या वासनेच्या पोटी महाराज तो त्या पिंपळाला प्रदक्षिणा मारू लागला आणि मुखाने रामकृष्ण हरी असं नामस्मरण करू लागला.
लागला. दुसरा दिवस निघून गेला, तिसरा गेला, पाचवा गेला, सहावा गेला, सातवा दिवस निघून गेला. आठवा दिवस उजाडला. मीराबाईने तो वरमाळा घेतली आणि चालत चालत गेल्या आणि त्या मुलाच्या गळ्यामध्ये घालणार. तेवढ्यात मारा त्या मुलाने वरमाळा घेतली आणि फेकून दिली आणि मीराबाईंचे घट्ट चरण धरले आणि माफी मागू लागला. आई, मला माफ करा, मी अपराधी आहे, मी अवगुणी आहे. मी प्रथम ज्यावेळेस तुम्हाला बघितलं त्यावेळेस माझ्या अंतःकरणामध्ये काम वासना निर्माण झाली, पण मी 7 दिवस अखंड नामस्मरण केलं, त्याच्यामुळे माझ्या अंतःकरणातील काम वासनेची निवृत्ती झाली. मला एकच सांगायचं आहे, अखंड नामस्मरण जर केलं, त्या भगवान परमात्म्याचे चिंतन जर केलं तर आपल्या अंतःकरणातील काम वासनेची निवृत्ती होते. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं आपण भजन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून माऊली ज्ञानोबा शेवटच्या चरणामध्ये सांगतात तसा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. तो भगवान परमात्मा पांडवांच्या घरी वास करतो ना, तसं आपण त्या भगवान परमात्म्याचं जर नामस्मरण जर केलं तर भगवान परमात्मा सुद्धा आपल्या घरी वास केल्याशिवाय राहणार नाही. ते महाराज अभंगाच्या ज्ञानदेव म्हणे रसाची आखोना, ज्ञानदेव म्हणे रसाची आखोना, यसाची आखोना, ज्ञानदेव म्हणे यसाची आखोना, ज्ञानदेव म्हणे
ज्ञानदेव म्हणे व्यासाची कोणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्या भगवान परमात्म्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. बोलो बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. अखंड नामस्मरण केलं पाहिजे, अखंड चिंतन केलं पाहिजे. त्या भगवान परमात्म्याचं जर आपण चिंतन जर केलं तर आपलं अपवित्राचं रूपांतर पवित्रामध्ये होतं. किती आपलं कुळ अपवित्र असू द्या, पण अपवित्राचं रूपांतर पवित्रामध्ये होतं. बघा, शेवटचं उदाहरण सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो, ऐका. दशरथ राजाचे वडील अजराजा राज्य करायचे आणि त्यांच्या काळामध्ये एक श्रीमंत माणूस होता आणि त्या श्रीमंत माणसाच्या घरी एक गरीब स्त्री काम करायची. आणि काम करत असताना त्या श्रीमंत माणसाचं आणि त्या गरीब बाईचं प्रेम झालं. आणि प्रेम झाल्यानंतर हा सगळा इतिहास त्या बाईच्या पतीला कळाला, त्या स्त्रीच्या पतीला कळाला. तो शोक करू लागला, रडू लागला, अरे आता माझं कसं होईल, माझ्या मुलाबाळांचं कसं होईल. त्यावेळेस तो मनुष्य आज राजाकडे गेला आणि सगळा इतिहास सांगितला. आणि असं सांगितल्यानंतर राजाने त्या श्रीमंत माणसाला आणि त्या बाईला आपल्या सभेमध्ये हजर केलं, सभा भरली आणि सभेला विचारलं, सांगा या महिलेचं सुद्धा लग्न झालेलं आहे आणि या पुरुषाचं सुद्धा लग्न झालेलं आहे आणि लग्न झालं असून सुद्धा या दोघांनी एकमेकांवर प्रेम केलं आहे, यांना काय शिक्षा केली पाहिजे. एक जण उठला, महाराज यांचे पाय तोडा. एक जण उठला, महाराज यांचे हात तोडा. एक जण उठला, महाराज यांचे डोळे काढा. कारण यांना जर डोळे जर नसते तर यांनी एकमेकांना बघितलं नसतं आणि यांनी एकमेकांना जर बघितलं नसतं तर यांचं एकमेकांवर प्रेम झालं नसतं. म्हणून याला काय कारणीभूत जर असेल तर यांचे डोळे आहे, यांचे डोळे काढा. हे उत्तर राजाला पटलं. राजाने काय केलं, 2 सळाया आणल्या आणि दोघांच्या डोळ्यामध्ये घातल्या आणि दोघांना आंधळं केलं आणि वनामध्ये पाठवून दिलं. पण ऐका, त्यांचा दृढ निश्चय. त्या बाईने त्याचा हात धरला आणि तिने तिचा हात धरला. त्याने तिला पत्नी मानलं आणि तिने याला पती मानलं आणि भगवंताचं नामस्मरण करू लागले. नामस्मरण करता करता त्या वनामध्ये एक राजा आला शिकारीसाठी. या दोघांनी त्या राजाला याचना केली का दादा आम्हाला राहण्यासाठी एक झोपडी करून दे. म्हणून त्या राजाने एक झोपडी करून दिली आणि दोघं त्या झोपडीमध्ये राहू लागले. भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन चालू होतं आणि त्यांना अनेक 2-4 वर्षांनी त्यांना मुलगा प्राप्त झाला आणि त्याचं नाव त्यांनी श्रावण ठेवलं. काय ठेवलं? श्रावण ठेवलं. तो श्रावण मोठा झाला. मोठा झाल्यानंतर त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्याला बायको जरा क्रूर मिळाली. ती काय करायची, श्रावण बाळाला दुधाची खीर खायला द्यायची आणि त्याच्या आई वडिलांना पाण्याची खीर खायला द्यायची. असं अनेक वर्ष चाललं. एक दिवस हे सगळे जेवण करायला बसले असताना श्रावण बाळाने काय केलं, त्यांच्या ताटामधला घास घेतला, त्यांच्या मुखामध्ये घातला, पुन्हा आपल्या ताटामध्ये घास घेतला आणि त्यांच्या मुखामध्ये घातला. त्यावेळेस श्रावण बाळाचे वडील म्हणतात, श्रावण आज काही सण आहे का? म्हणे नाही. का बाबा? म्हणे आज आपण खीर केली. श्रावण बाळा म्हणतात, बाबा आपण खीर तर रोज करतो. त्यावेळेस श्रावण बाळाचे वडील म्हणतात, नाही श्रावण, मी आजच खीर खातोय. मग श्रावण बाळाने काय केलं, त्यांच्या ताटातला घास घेतला आणि आपल्या तोंडामध्ये घातला. त्यावेळेस श्रावण बाळाला कळलं का आपली पत्नी मला दुधाची खीर देते आणि माझ्या आई वडिलांना पाण्याची खीर देते. त्यावेळेस श्रावण बाळा आपल्या पत्नीकडे जातात आणि सांगतात, तू माझ्या आई वडिलांना पाण्याची खीर देते आणि मला दुधाची खीर देते. मी तुझा त्याग करतो. काय? मी तुझा त्याग करतो. आजपासून आणि तुझा आणि माझा संबंध सुटला. त्यावेळेस श्रावण बाळाने आपल्या पतीचा त्याग केला. एक कावड घेतली, एका याच्यामध्ये आपल्या आईला बसवलं, एका याच्यामध्ये आपल्या वडिलांना बसवलं आणि 4 धाम यात्रा श्रावण बाळाने केली. मग मला सांगा, श्रावण बाळाचं कुळ अपवित्र होतं का पवित्र होतं? अपवित्र होतं. पण महाराज त्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं आणि त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने त्यांना श्रावण बाळासारखा पुत्र प्राप्त झाला. आपण त्या श्रावणाचं बाळ कीर्तनामध्ये घेतोय, त्या श्रावण बाळाचं नाव आपण भागवतामध्ये घेतोय, रामायणामध्ये घेतोय. ही नामाची ताकद आहे. म्हणून आपण या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा माऊली ज्ञानोबारांच्या चरणी अर्पण करतो.
जगद्गुरु तुकोबारांच्या चरणी अर्पण करतो, मोठे बाबांच्या चरणी अर्पण करतो. जे माझ्या वाणीतून काही वाईट शब्द गेले असेल ते माझा बुद्धीचा दोष, आणि जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुवाऱ्यांचं म्हणून झालेली सेवा माऊली ज्ञानोबारांच्या चरणी अर्पण करतो, माझ्या गुरुवाऱ्यांच्या चरणी अर्पण करतो. ज्यांच्यापासून मला ही सेवा प्राप्त झाली असे असणारे आमचे मोठे बाबा, तरुण मित्र मंडळ सर्वांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. त्यांच्या योगाने मला या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला, तुमचं दर्शन प्राप्त झालं. मी त्यांचे धन्यवाद देतो. पुरुष मंडळ असेल, महिला मंडळ असेल, बाळगोपाल, आपल्या जवळकीचे सर्व भजनी मंडळ, सर्वांनी मला या ठिकाणी सुंदर साथ दिली. त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो. म्हणून झालेली सेवा मोठ्या बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर सुंदर निवेदन आहे, सुंदर वातावरण आहे या ठिकाणी. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय याला एकच कारणीभूत ही सिस्टीमवाले. त्यांचं नाव काय? तुमचं नाव काय? आदिनाथ महाराज गवारे गावाने. फार सुंदर सिस्टीम आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत आला. मोठ्या बाबा तुमच्या मशनीचे 10 मशनी करू ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. फार सुंदर सिस्टीम आहे, फार सुंदर वातावरण आहे. थांबा 2 मिनिट थांबा. कीर्तन करतोय, एवढा आनंद या ठिकाणी प्राप्त झाला आहे. आणि आनंद कधी प्राप्त होतो तर देवाचं आणि जीवाचं मिलन झालं तेव्हा आनंद प्राप्त होतो. या ठिकाणी मोठ्या बाबाचं देवस्थान आहे. आपलं सर्व त्या जीव आपलं हृदयास भिन्न, आपलं हृदय त्यांच्या हृदयाशी मिलन झालं म्हणून आपल्याला आनंद प्राप्त झाला. म्हणून झालेली सेवा माऊली ज्ञानोबारांच्या चरणी अर्पण करतो, मोठ्या बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय